हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा मस्तपैकी आता वाजले संध्याकाळचे 7. तरी बघा किती उजेड आहे आणि आपल्या नवीन मोबाईलमध्ये तर सगळं क्लिअरच दिसतंय. तुम्हाला तर माहितीच आहे कारण तुम्ही बघताय. तर बघा कसं काय मस्तपैकी असं रानातलं वातावरण आहे. लय भारी वाटतंय बघा. थंड हवा सुटली, पावसाचं वातावरण वाटतंय पण आभाळ काही दिसत नाही. म्हणजे आभाळ आहे ढग दिसत नाही आभाळ मग गेलं कुठं दिसत नाही तर पप्पा सारखं म्हणतात ताई आभाळ आहे का, मी म्हणते नाही म्हणजे पावसाच नाही म्हणते ना. हो म्हणजे आभाळ नाही मग काय आभाळ कुठे गेलं मग. हा त्यामुळं आभाळ आहे पण पावसाचं ढग नाही. वातावरण वाटतंय तसं पाऊस येईन का नाही. तर आता विषय काय माहिती का, ह्या वातावरणात मस्तपैकी मला गरम खाऊ वाटलाय पास्ता. तर मी आता पास्ता बनवणार आहे माझ्या हातचा, मम्मीला पण चालणार आहे आणि तुझ्याच हातचा खायचा कारण मी याच्या आधी कधी बनवला नाही आणि खाल्ला पण खाल्ला बी नाही. हा माहिती आहे मला. तर दुपारची मस्तपैकी झोप झाली बघा आणि परत उठून चंपुळ्याचा एक एक डाव खेळलो, एक एक नाही 3 डाव खेळलो आणि मस्त मज्जा आली. आता शंभू आणि राधा गेल्यात गावात फिरायला, म्हणले काहीतरी खायला वगैरे घेऊन येतो. आणि त्यांनी मम्मी तर सकाळीच गेल्या तर बघा बारामतीच्या साईडला, तिकडं देवी बघा आमची कुलदेवी, तिकडं पाया पडायला गेलं तर. आणि पप्पा पण गेले त्यांच्या मामाच्या गावाला देवदेवाला. त्यामुळं आता सध्या मम्मी मीच घरी, शंभून राधा येते नाच आणि त्यांनी पण येते ना. तर मी बनवते पास्ता म्हणजे सगळ्यांना खायला. तर आता त्यासाठी मी ते ठेवलंय पाणी गरम करायला, त्यात मीठ टाकलं आणि तेल टाकलं. आता सगळं जी कोबी कोथिंबीर परत कांदा वगैरे ते सगळं चिरून घेते म्हणजे तोपर्यंत हे शिजून निघल. आज काहीतरी आयतं खायला भेटतंय मग मला. मग काय. तर बघा कसं काय झोपा चालत गोळ्याच्या आणि मनीच्या. गोळ्या काय गोळ्या नाही इतक्या वेळेस सकाळपासून ह्या टायमापर्यंत घरात झोपते तर आणि संध्याकाळी ह्या टायमाला बाहेर येऊन पसरते. इकडं मण्या झोपलाय आणि तिकडं मोठ्या झोपलाय बघा. तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, बघा मी कसा पास्ता बनवते. आणि विषय काय माहिती का, शिगडी आहे लाईट आहे त्यामुळे मी पास्ता बनवते, नाहीतर काय चुलीवर बनवला नसता कारण गॅस काय अजून आलेला नाही. ही लाईट असते ना 24 तास त्यामुळे पप्पा काही गॅसकडे लक्ष द्यायला येतं. लक्ष नाही गेलत ना, परवा दिवशी गेलत ना, अजून 4 दिवसांनी या म्हणलं भेटणाच आहे. गॅस भेटत नाही. तर काळी अॅनिव्हर्सरी झाली, कस काय वाटलं? आता दुसरं वर्ष चालू झालं तुमच्या लग्नाला. शंभू आला काय? हा शंभून राधिका दोघ जण आली. कस काय मस्त वातावरण वाटते. त्याला घेऊयात आता पास्ता करून. तर बघा आता मी घेते तिथं भाज्या चिरायला. इकडे घेतलाय कोबी, शिमला मिरची, हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर. शंभूकडे दिलाय बघा लसूण सोलायला आणि इकडं पास्ता शिजतोय बघा. तर चला घेऊयात आता पास्ता करून. आता ही घेते मी चिरून. तर बघा सगळं चिरून मी टाकलंय कढईत आणि पास्ता पण रेडीच आहे. शंभू पण आला आहे का नाही, लसूण चिरून दिला गेलं मला. मग बर बघ मग तुला म्हणते मी करते ते हलवते भाजते तू इकडं गरम होते तिथं वाचला नाही, तू ही बाटली भरून ठेव आपली. तर ही आणले बघा शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉसच राहिला अगं मग. ती काय आहे? नाही शेजवान चटणी आणि दुसरं काय ही असन सोया सॉस आहे. असू द्या चला एवढंच बास. मस्त आहे ती आणि झाले. आता टाकूयात पास्ता. ते का टाकायला मला स्वस्त करावं लागेल. मस्त वास येतो बघ. येतोय का तुला? चायनीज सारखं वास सुटलाय. आकानी कुठं आले जावय बापू? भैया उठ चल, आज ताशाच्या हातचा पास्ता खायचा आहे. आला का वास खमंग? आला आला ओके नाही म्हणतो या. आला म्हणलं बाबा. ते खायला द्यायची नाही परत आला.
नाही म्हणलं खायला द्यायची नाही ना. तुला वास नाही ना आला मग नाही तुला खायला. घाम घाम झाला तिला म्हणलं मी करते म्हणलं नुसतं सांग तू पण नाही. कांदा बिंदा टाकलाय का नाही? मागाच्यापासून तू काय बघत होता? कांदा तर नाही दिसला मला. कांदा टमाट काय मिरची काय काय चिरलं ग अजून कोबी चिरलाय लसूण. चला चालला हिचा पास्ता बघू झाल्यावरती टेस्ट कशी झाली ती आहे का नाही सांग तू बरं का. काय हो इकडं सुरुवात केली ह्यानी सगळ्यात आधी. कसं झालंय का? कसं झालाय? भारी झालंय. हा? खरं का? नीट सांग. छान छान झाला ना. गोल्या चल चल लवकर चल खायला. इकडून ये बायाकडनं ये. हा तो का आला ती. गोळ्याला बी खायचं काय पाच राधा चला. राधाला ही चमच्यात एक. मग काय अजून आता तू खाऊन टेस्ट करून बघ कसा झालाय सांग. हे खायला चल की. हो केला बोलवलं ह्याला दिला नाही ही मागतय की ताय बघजी बळ्याच वाटतंय कसा. बघा पास्ता खायला कोण कोण आलंय. गोळ्या आलाय मला नाही आला. मला नाहीच काय येतं. माहिती. आता टेस्ट करून बघूयात कसं झालंय. पहिला तर शंभूने टेस्ट केला आता मी. टोमॅटो सॉस नाही आहे ती खात आपण. खाऊ का भैया. हो की बसला र पंक्तीला ह्याला द्या. काय छोटीशी प्लेट घेऊन त्याला दे आणि दे बरं. खातोय खा नाही खाऊ दे पण दे ना त्याला चव बघू दे ना. त्याला आवडला तर खाय नाही आवडला तर नाही खायचा. एक चमचा टाक त्याच्यात आहे का नाही म्हणे. गोल्या गोल्या